नमस्कार. गोवर्धन प्रस्तुत TV9 मराठी बाप्पा मोरया तयारी आगमनाची को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी हेम अगरबत्ती स्पेशल पार्टनर्स सोसायटी टी JSW न्यू स्टील बँकिंग पार्टनर्स SBI या कार्यक्रमात मी जानवी सावंत आपल्या सर्वांचं स्वागत करते. उद्या घरोघरी बाप्पा विराजमान होणार आहेत, मात्र आपली तयारी अजूनही संपत नाहीये आणि त्यासाठीच आपण आलो आहोत घाटकोपर मधल्या शिवराज सुपर मार्केटमध्ये. आता आपल्या सोबत आहे शिवराज सुपर मार्केट मधल्या नमिता. नमिता, तुमचं खूप खूप स्वागत. उद्या घरोघरी बाप्पा विराजमान होणार आहेत, मात्र अजूनही तयारी संपलेली नाहीये. अजूनही ग्राहकांची दुकानामध्ये गर्दी होतीये. सगळ्यात जास्त इथे सुपर मार्केटमध्ये कशाला मागणी आहे? आता फेस्टिवल म्हटल्यानंतर सगळ्यात पहिलं येतं ते गोड पदार्थ आणि गोड पदार्थ बनवण्यासाठी लागणारं म्हणजे साहित्य म्हणजे सगळ्यात पहिला तूप आणि ड्रायफ्रुट्स असतात आणि सगळ्यात जास्त इथे आता ग्राहक जे घेतात ते त्यांना तुपाची जास्त मागणी आहे आणि सगळ्यात जास्त म्हटल्यानंतर तुपामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत, पण गोवर्धन हे असं एक नावाजलेलं तूप आहे जे घराघरात तुम्हाला सगळ्यांकडे बघायला मिळतं आणि प्रत्येक गोड पदार्थ म्हटल्यावरती गोवर्धन तूप हे सगळ्यांची आवड आहे. तुम्ही जसं म्हणालात की गोवर्धन तुपाला आणि गोवर्धनच्या इतर प्रॉडक्ट्सना सुद्धा खूप मागणी आहे. गोवर्धनच का निवडतायत ग्राहक? गोवर्धन हा एक ब्रँड जो आहे जो घरात घरात पोचलेला आहे आणि वर्षानुवर्षे सगळ्यांच्या घरात बघायला गेलं तर गोवर्धन हे तूप तुम्हाला बघायलाच मिळणार, कारण का मार्केटमध्ये दुसरे जे तूप आहेत ते आत्ता आलेले आहेत आणि गोवर्धन हे परंपरागत चालत आलेलं आहे आणि वर्षानुवर्षे लोक तीच वापरतात. म्हटल्यावर त्यांची सगळ्यात जास्त आवड म्हटलं तर गोवर्धनच असतं. गोवर्धनचे कोणते कोणते प्रोडक्ट सध्या बाजारात आहेत आणि त्यांना कशी मागणी आहे? गोवर्धनने आता काही म्हणजे गेल्या 1 वर्षापासून मिठाई बाजारामध्ये त्यांनी न्यू लॉन्च केलेल्या आहेत, जसे की त्याच्यामध्ये तुम्हाला काजू कतरी बघायला मिळेल, मलाई पेढा आहे. तर असं म्हणजे ज्या वुमन्स ज्या काम करतात बाहेर जाऊन त्यांना घरी काही पदार्थ बनवायला जर त्यांना शक्य नसेल, तूप तर गोवर्धन आहे, त्याच नावाचं मिठाई तर ते तुम्हाला रेडीमेड तुम्हाला बाप्पासाठी तुम्हाला ते घेता येईल आणि त्यांची चव पण एकदम उत्कृष्टरित्या चांगलीच आहे बघायला गेलं तर, कारण का तुम्ही जर गोवर्धन तूप वापरून घरी जी बनवतात तीच सेम टेस्ट तुम्हाला त्यांच्या मिठाईमध्ये पण सेम टेस्ट तुम्हाला अनुभव करायला मिळणार. वाव, ग्रेट. आणि आत्ताच आपण बघतोय की त्यांनी प्रोटीन बार आणि चिक्की पण लॉन्च केलेत, राईट? तर त्यांना कशी मागणी आहे? प्रोटीन बार आणि चिक्की आताच्या ज्या जनरेशन मध्ये आहेत, जे जेनझी झोन आहे त्याच्यामध्ये नॉर्मली लोक आता स्वतःच्या फिटनेस वरती जास्त लक्ष देतात. जंक फूड खूप त्या लोकांनी अवॉइड केलेले आहेत. त्या जंक फूड मध्ये म्हणजे बघायला गेलात ना की हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे काही भूक लागलं तर पहिला आपण वडापाव हे सगळ्यात पहिला तोंडावरती येतं, पण आता हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे लोक वडापाव अवॉइड करून प्रोटीन बार्स त्या लोकांनी चालू केलेले आहेत. त्या प्रोटीन बार्स मध्ये हेल्दी फूड्स पण असतात आणि स्वतःसाठी आपण मेंटेन पण ठेवू शकतो, त्यामुळे त्यांचे प्रोटीन बार्स आहेत. चिक्की आहे. ऑलमोस्ट ज्या ऑफिस लाईन मध्ये जे जनरेशन आहे ते लोक त्यांच्या तुम्हाला बॅग मध्ये ते तर तुम्हाला नक्कीच मिळणार प्रोटीन बार आणि चिक्की. धन्यवाद नमिताजी, खूप छान संवाद तुम्ही आमच्याशी साधलात त्यासाठी, आणि अर्थात गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आमच्या स्टोअर कडनं पण तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम. थँक्यू. आणि गणेशोत्सवानिमित्त गोवर्धन कडून तुम्हाला एक छोटीशी भेट. थँक्यू. आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी बाप्पा मोरया तयारी आगमनाची. गोवर्धन
प्रस्तुत TV9 मराठी बाप्पा मोरया तयारी आगमनाची को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी हेम अगरबत्ती स्पेशल पार्टनर्स सोसायटी टी JSW न्यू स्टील बँकिंग पार्टनर्स SBI या कार्यक्रमात विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता आपण आलेलो आहोत चेंबूर मधल्या किराणा घर या सुपरमार्केटमध्ये। आता आपल्या सोबत किराणा घर सुपरमार्केट मधून सुनीलजी आहेत। सुनीलजी तुमचं खूप खूप स्वागत आहे। आपण बघतोय आता गणेशोत्सव उद्यापासून सुरू होतोय आणि ग्राहकांची तर खरेदी अजूनही सुरू आहे। सगळ्यात जास्त सुपरमार्केट मध्ये मागणी कशाला आहे? मार्केट में तो बहुत सारे प्रोडक्ट है बट गोवर्धन घी का जरा डिमांड ज्यादा है। का तुम्हाला असं वाटतं की गोवर्धनची मागणी जास्त आहे? गोवर्धन घी एक तो बहुत जूना कंपनी प्रोडक्ट्स है और उसकी क्वालिटीज बहुत अच्छी है, उसकी कनेदार है, उसकी अरोमास अच्छी है और कस्टमर्स रिक्वायरमेंट ज़्यादा है गोवर्धन। तो गोवर्धन कस्टमर मांग के लेता है वो चीज़ के लिए कि कभी कोई चीज़ के लिए बोलना नहीं पड़ता है कि गोवर्धन लो, ऑलरेडी गोवर्धन चाहिए ऐसा बोलते हैं कस्टमर्स। क्वालिटीज वाइज एक ही जैसा क्वालिटी बना के रखा है उन्होंने, कोई चेंजेस नहीं है घी में अभी तक। तुपासोबतच गोवर्धनचे आणखी देखील प्रोडक्ट्स आहेत, त्याबद्दल जरा माहिती सांगा। आप प्रोडक्ट के बारे में पूछ रहे हो तो प्रोडक्ट्स तो बहुत सारे उसके हैं, जैसे कि घी में प्रीमियम क्वालिटी है प्राइड ऑफ का। फिर उसकी क्वालिटीज में चीज़ आते हैं, चीज़ में भी वेरिएशन, क्यूब्स, पिज़्ज़ा स्क्वायर्स, पिज़्ज़ा 4 स्क्वायर चीज़, सब मोजरेला जैसे चीज़ वन साइड है। प्लस अभी जो त्योहार चल रहे हैं उसमें मिठाई भी बहुत उसकी अच्छी आ रही है। मिठाई हमारे पास काजू कतरी आई थी, फिर रोल काजू कतरी, बहुत अच्छे सेल थे उसके। मतलब कस्टमर्स रिक्वायरमेंट की वापस वो मांगते हैं। फिर उसके गुलाब जामुन के पैकेट भी हम लोग ने तो बीच में आए थे तो हमने 1+1 भी बेचा था और अच्छा सेल मिला था और रिस्पॉन्स भी बहुत अच्छा मिला। आता त्यांचे नवीन काहीतरी प्रोटीन बार आणि चिक्की सुद्धा मार्केटमध्ये आलेले आहेत, त्याची मागणी कशी आहे ग्राहकांकडून? हाँ, दोन चीज आली आहे। चिक्की मध्ये तिलची भी आली आणि सिंगचे दोन्ही आलेले आणि एक प्रोटीन बार आले। ते हेल्दी आणि एकदम बेस्ट क्वालिटी मध्ये वेफर प्रोटीन बार आहे। अच्छा। आणि ते नॉर्मल आता लाइफची जे भागदौड़ में जो भागना है और तुमको प्रोटीन चाहिए तो बेस्ट आइटम है खाने के लिए, सुपर आइटम है। और दिन में हम लोग एक तो ऐसे ही रनिंग खाते खाते दुकान पे ही वॉक करते करते हमारा एक प्रोडक्ट हो ही जाता है। अच्छा। मतलब खा ही लेते हो। और चिक्की तो बहुत अच्छा है, सीसम और सिंगदाने का दोनों का अच्छा, तिल और सिंगदाने बहुत अच्छा है। धन्यवाद, खूप छान संवाद तुम्ही आमच्याशी साधला त्यासाठी आणि गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आपको भी गणेश का उत्सव का शुभकामनाएं। थँक्यू। आणि गणेशोत्सवानिमित्त गोवर्धन कडून तुम्हाला एक छोटीशी भेट। हो, थँक्यू। माझ्या त्याच्यामध्ये प्रोटीन बार भी आहे। थँक्यू, त्याच्यासाठी थँक्यू। गोवर्धन या ब्रँडने विविध खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केलेली आहे। गाईच्या शुद्ध दुधापासून बनवलेलं गोवर्धन तूप, दूध, दही, पनीर, चिक्की, मिठाई तसेच इतर दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांच्या आवडीचे ठरलेले आहेत। त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये आपल्या जवळच्या दुकानामध्ये जाऊन गोवर्धनची उत्पादनं खरेदी करा आणि आपला गणेशोत्सव अधिक मंगलमय करा। बाप्पाच्या आगमनाची तयारी आता पूर्ण झालेली आहे। उद्यापासून गणेशोत्सव सुरू होतोय, त्यामुळे उद्यापासून पाहायला विसरू नका TV9 मराठी बाप्पा मोरया दुपारी 2:30 आणि संध्याकाळी 5:40 फक्त TV9 मराठीवर। नमस्कार।